1,64,250 चपात्या त्यांनी बनवल्यात. एकदा जोरदार टाळ्या वाजवा. कधी म्हटलं का आपण असं? कोणाच्या 5,000 असतील, कोणाच्या 2,000 असतील, कोणाच्या 50,000, कोणाच्या 60,000, त्यांचे 1,00,000 आहेत, कोणाच्या 2,00,000, कोणाच्या 2.5 लाख पण. बरोबर. आता अगदी ज्याचं लग्न झालं त्याचं 5,000 तरी कमीत कमी येणारच. बरोबर. तर तुम्ही चपाती बनवायला गेला तर तुम्हाला पीठ दिलं, परपट लाटणं दिलं, सगळं दिलं. तुमची चपाती गोल येईल का वेळी वाकडी? आणि मी बनवायला गेलो तर काय कारण आहे? बरोबर. हे प्रॅक्टिस किती करायला पाहिजे ब्लाऊज शिवण्याची? सकाळ, दुपार, संध्याकाळ, रोज. नुसता एक ब्लाऊज शिवून चालेल का? 1 2 3 1 2 3 1 2 3, कधी 5, कधी 10, कधी 15. एक तर कमीत कमी रोज शिवायचाच आहे. असं वर्षभर जेव्हा तुम्ही ब्लाऊज शिवला तर तुमचा ब्लाऊज कसा येणार? एकदम परफेक्ट, ॲक्युरेट. बरोबर. तुम्ही कुठेही चुकणार. आज जर तुम्ही बनवला, स्वतः घातलात, वा मला ब्लाऊज आला, नंतर 10 दिवसांनी शिवायला गेला, जमेल का? कारण प्रॅक्टिस नाही. बरोबर. म्हणून सातत्याने प्रॅक्टिस करावी लागेल, रोज रोज प्रॅक्टिस करावी लागेल, सारखी प्रॅक्टिस करावी लागेल. तुम्ही 1-1.5 वर्ष जर असं काम केलं तर एकदम एक्सपर्ट होऊन जाल. काय व्हाल? एक्सपर्ट. एक्सपर्ट कोणाला म्हणतात? उद्या समजा चौलचे किंवा धंद्याचे अनुभवचे आदिवासी लोक तुमच्याकडे आले, नाही मला काय शिवायचं आहे? ब्लाऊज. तुम्ही म्हणायचं जा उद्या. ठीक आहे. तुम्ही माप तर घ्या. मापक बिपक ते शेर खान मॅडम म्हणतात. मापक घेत, मी मापक घेत नाही. मी माणूस बघितला की काय शिवते? ब्लाऊज. एवढा एक्सपर्ट तुम्ही होऊ शकता की नाही? होऊ शकता. त्याला काय करावं लागेल? माणूस बघितला की त्याचं माप डोक्यात आलं पाहिजे. एवढं उंगली, एवढं उंगली, एवढं. मुलगी इथं माप आहे, माप आहे. ही माप कधी बसली पाहिजे आपल्या